नमस्कार मित्रांनो, पीक विमा 2023 ऑनलाईन स्टेटस बघण्यासाठी कशी पद्धत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। वर्ष 2023मध्ये जर तुम्ही पीक विमा भरला असेल आणि तो पीक विमा तुम्हाला अद्यापही मिळाला नसेल किंवा मिळणार असेल तर पीक विमा 2023 ऑनलाईन स्टेटस ऑनलाईन पद्धतीने कसे हे अगदी काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे। तर या ठिकाणी आपण हे स्टेटस ऑनलाईन पद्धतीने तपासणार आहोत। त्यासाठी काही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा, जेणेकरून तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती होईल। पीक विमा माहिती बघण्यासाठी शासनाने अधिकृत वेबसाईटसुद्धा आहे। याच वेबसाईटवर आपल्याला ही संपूर्ण माहिती बघायची आहे। ही माहिती तपासण्यासाठी मात्र तुम्ही 2023 या वर्षी पीक विमा भरलेला असावा, तेव्हाच तुम्ही ही माहिती ऑनलाईन पद्धतीने तपासू शकतात। ही प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुलभ आहे। पीक विमा 2023ची माहिती बघण्यासाठी काही कागदपत्रे लागणार आहे। ही माहिती कशी बघायची व कुठे बघायची संपूर्ण माहिती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत। पीक विमा 2023 ऑनलाईन स्टेटस अशा पद्धतीने तपासायचं आहे। जो पीक विमा तुम्ही 2023मध्ये भरलेला आहे त्याचे स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये PMFBY असं अधिकृत वेबसाईट आहे, त्याच्यावर तुम्हाला जायचं आहे आणि एक नंबरला गुगलवर सर्च केल्यानंतर PMFBY असं सर्च केल्यानंतर तुम्हाला तिकडे एक नंबरलाच PM किसानची साईट मिळेल। त्याच्यावर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे एक नंबरलाच आणि त्याच्यावर एक OTP आल्यानंतर तो OTP टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर ती साईट ओपन होईल। साईट ओपन झाल्यानंतर तर तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन स्टेटस असा ऑप्शन दिसेल किंवा पर्याय दिसेल। तर तिथं ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला तिथं खाली तुम्ही जो पीक विमा भरलेला आहे तर त्याच्यावालं स्टेटस दिसेल। तुम्हाला जर तुमचं समजा जे नोंदवलेलं आहे, जे पिकाचा विमा काढलेला आहे त्याच्यावालं तुम्हाला तिथं सगळं स्वरूप दिसेल, म्हणजे किती पीक विमा मिळणार आहे किंवा तो मिळालेला पण आहे तुमच्या बँक खात्यामध्ये। मिळणार असेल तर पेंडिंग ऑप्शन येईल, तिथं मिळालं असेल तर सक्सेसफुलचा ऑप्शन आलेला असेल, किती मिळालं ते पण तुम्हाला तिथं दर्शवलेलं असेल। तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ शेअर करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।